आपण ज्या मॅचेस आहेत त्या कशा पद्धतीने असतील किंवा मॅचेसचं टायमिंग काय असेल ते इथे आता डिक्लेअर करणार आहोत। 19 तारीख या स्पर्धेची जी सुरुवात होईल आणि 19 तारखेला पहिली मॅच असेल वेद 11 धानीव आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोठेघर बी। ही संध्याकाळी ठीक 4 वाजता मॅच सुरू होईल। 4 वाजता तुम्हाला दोन्ही टीमला इथे उपस्थित राहावं लागेल। दुसरी मॅच संध्याकाळी 5 वाजता असेल वडवली बी आणि RCC पेठ। दोन्ही संघ 19 तारीख एकदा पुन्हा एकदा उल्लेख करतोय 19 तारीख वडवली बी आणि RCC पेठ। 19 तारखेची तिसरी मॅच असेल प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोरशेती। संध्याकाळी 6 वाजता ही तिसरी मॅच असेल आणि चौथी मॅच संध्याकाळी 7 वाजता असेल जय मसोबा टेंभिवली आणि जय बजरंग भावाळी बी। 19 तारखेचे हे 8 संघ आहेत ज्यांच्या मॅचेस आहेत। त्यानंतर 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजता पहिली मॅच असेल सी ग्रुपची। 20 तारखेला सी ग्रुपची पहिली मॅच असेल गावदेवी वेहेळे आणि एकविरा मानकोली। सी ग्रुपची 20 तारखेला दुसरी मॅच असेल SSCC खांबाळपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे। 20 तारखेला या पहिल्या 2 मॅचेस होतील सी ग्रुपच्या 4 वाजता आणि 5 वाजता। त्यानंतर त्यांच्यामध्ये एक टीम 6 वाजता मॅच खेळेल आणि 7 वाजता बी ग्रुपला सुरुवात होईल। 7 वाजता बी ग्रुपची पहिली मॅच असेल साईश स्पोर्ट्स खारबाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव। 8 वाजता बी ग्रुपची दुसरी मॅच असेल रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या विपक्षामध्ये महापोली स्टार। तिसरी मॅच बी ग्रुपची 20 तारखेला रात्री 9 वाजता असेल भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये भादवड बी। 20 तारखेला रात्री 10 वाजता बी ग्रुपची चौथी मॅच असेल विलास स्पोर्ट्स राहनाळ आणि जय दुर्गा बी टेमगरपाडा। 21 तारखेच्या मॅचेस ज्यामध्ये मिनेश 11 जय बजरंग कारिवली आणि नाना स्पोर्ट्स टेमगर संध्याकाळी 4 वाजता मॅच असेल। त्यानंतर 5 वाजता 21 तारखेला दिवा स्पोर्ट्स दिवा आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवली। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता डी ग्रुपची मॅच असेल जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि आमने स्पोर्ट्स आमने। 21 तारखेला डी ग्रुपच्या ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये सी ग्रुपच्या त्या पहिल्या 2 मॅच आहेत। त्यानंतर डीच्या मॅच होतील वीर बजरंग कारिवली आणि धनेश 11 कुकसे। रात्री 9 वाजता असेल आई देवी वडूनवगर आणि गावदेवी नांदकर। रात्री 10 वाजता जी मॅच असेल ओवळा स्पोर्ट्स ओवळा आणि नॅन्सी 11 निंबवली। या 21 तारखेच्या मॅचेस आहेत। सर्व टीमने या गोष्टीची नोंद घ्या आणि आपल्याला जी वेळ दिली आहे त्या वेळेवर आपल्याला उपस्थित राहायचं आहे। जर वेळेवर संघ उपस्थित राहिला नाही तर मग आयोजकांच्या वतीनं जी काय पेनल्टी आपल्याला लावली जाईल त्या पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल। धन्यवाद। तर मित्रांनो यानंतर आपण सर्वात महत्त्वाची स्पर्धा इथल्या खेळाडूंकरता जी खेळवली जाते BTPL त्या स्पर्धेचे जे लॉट आहेत त्या स्पर्धेचे जे लॉट्स आहेत ते इथे आपण यानंतर कंप्लीट करणार आहोत।